पुरुषांमध्ये खास करून जर बघितलं स्त्रियांमध्ये केस गळतीचं प्रमाण आहेच. पण एक असं अर्धं टक्कल त्यांना पडत असतं. हो. तर त्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांचा तो कॉन्फिडन्स पण कमी होतो. तर त्यावर काही आधुनिक उपचार पद्धती आहे का? आता आजकाल कसं झालं मॅम, की केस गळणं हा खूप मोठा विषय झाला आहे आणि ते एकतर स्किनचा आजार तर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते तुमचा कॉन्फिडन्स लूज करतो. काही मुलींना, बायकांना किंवा मुलांना तो डिप्रेशन येतो. यंग एजमध्ये जेव्हा ते लग्नाचं वय असते, त्यावेळेस जर टक्कल दिसत असेल, त्यांचं एज 5 ते 7 वर्षानं वाढते, जास्त वाटतं. जास्त वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की त्यांना असं वाटतं, की बाबा आता लग्नाचं वय आहे आणि आपल्याला मुली बघायचे, काही लोकांना मुलं बघायचे आहेत आणि ते केस नसले तर त्यांचा कॉन्फिडन्स लूज होतं. काही पेशंट डिप्रेशनमध्येच जातात. त्यांना वाटते की यार आता आपण मेडिसिन खायलो आहे, गोळ्या खायलो आहे. फक्त याच्यात महत्त्वाचं म्हणजे काय, थोडीशी लाँग टर्म ट्रीटमेंट आहे. तो आजकालच्या पेशन्स ठेवला पेशन्स पाहिजे. ठेवला पाहिजे आणि आजकाल तर खूप सारे ॲडव्हान्स प्रोसिजर निघालेत. याच्यामध्ये मुलांमध्ये आपण बेसिकली अँड्रोजेनिक ॲलोपेशिया म्हणतो त्याला. त्याच्यामध्ये ग्रेड 1 टू ग्रेड 7 असते आणि इथं जसं केस वर जात असतात, तसं ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 7 पर्यंत जे टक्कल पडते, तसे ग्रेडिंग्स असतात. फिमेलमध्ये पण ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 असते. जसं सेंटरपासून क्लिअरिंग होते, त्याला फिमेल पॅटर्न हेअर लॉस म्हणतो. आणि काही याच्यामध्ये जशी चाळ पडते, एकदम अचानक इथले केस गायब होऊन जातात. रात्रीला झोपले, सकाळी उठले की इथं एवढा भाग टक्कल त्याला पण दिसतो. चाई पडणं. चाळी पडलं तो पण म्हणतो एक त्याला, त्वचा ॲलोपेशिया विकार एरियाटा म्हणतो. काही मुलींना ते कळत नाही. मुली जेव्हा पार्लरला जातात किंवा याच्यामध्ये घरी कोणी आई म्हणते किंवा पार्लरला गेल्यावर जेव्हा ते केसांची ट्रीटमेंट करतात, ते पार्लरवाली म्हणते की मॅडम तुमचे केस इथं टक्कल पडलाय, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन ते केसांची ट्रीटमेंट घ्या. तर ते चाळी पडलेला तर 100% 2 ते 3 महिन्यामध्ये इंजेक्शनद्वारे आणि मेडिसिनद्वारे केस येतात. दुसरी गोष्ट म्हणजे जे कालांतराने हे अँड्रोजेनिक ॲलोपेशिया आहे, जे फिमेल पॅटर्न हेअर लॉस आहे मुलींमध्ये. तर याच्यामध्ये आपण मेडिसिन आणि काही उपचार पद्धती जर घेतलं व्यवस्थित 5 ते 6 महिने, पहिले ग्रेड 1 आणि ग्रेड 3-4 पर्यंत तुम्हाला मेडिसिनवरच 100% रिकव्हर होते. फक्त याला वेळ लागतो, 5 ते 6 महिने लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यासोबत आपण थोडंसं ॲग्रेसिव्हली ऑप्शनल ट्रीटमेंट म्हणलं तर आपण PRP करू शकतो. GFC करू शकतो, मिझो करू शकतो, एक्झोझाइम्स थेरपी आलेत, ड्युटास्टेरॉइड इंजेक्शन्स आलेत, काही कोरियन ट्रीटमेंट्स आलेत आणि आपण याचा जर आपण यूज केला साइड बाय साइड आणि खूप कमी कॉस्टमध्ये अफोर्डेबल याच्यामध्ये आपण सोबत त्याची जर ट्रीटमेंट घेतली मेडिसिनसोबत, तर तो पेशंट 50 ते 70 ते 80% तुम्हाला विदिन 3-4 मंथ्समध्ये केस पूर्ण रिकव्हर होतात आणि विदाऊट एनी सर्जरी. जेव्हा सर्जरी कधी लागते, ज्यावेळेस एक स्टेज अशी येते, की पूर्ण टक्कल पडलेलं असते. ज्यावेळेस आपल्याला तिथले हेअर फॉलिकल डिस्ट्रॉय झालेले असतात. जेव्हा कोणतीही ट्रीटमेंट काम करत नाही, मेडिसिन तर काम नाही करत. इव्हन PRP, GFC, मिझो बाकी जे पण ॲडव्हान्स आलेले आहेत, ते सुद्धा दिल्याच्या नंतर तिथं काही काम करणार नाही. त्यावेळेस आपण हेअर ट्रान्सप्लांट करतो. ही तर शेवटची स्टेज आहे. सगळ्यात शेवटची तेच हेअर आता ट्रान्सप्लांट. काहीच तिथं आपण आणि येऊ शकत नाहीत हां, केसमध्ये मला. जिथे येऊ शकत नाही त्यावेळेस आपण हेअर ट्रान्सप्लांट करायचं. हेअर ट्रान्सप्लांट कधी करायचं, केव्हा करायचं ह्याच्याबद्दल पण काही लोकं आता थोडीशी केस गेली, की सर मला ट्रान्सप्लांट करायचं आहे. काही लोकांचं मिथ असं आहे, एवढे केस जातात, आता मी एकदाच सगळे केस गेल्याच्या नंतर मी ट्रान्सप्लांट करतो. हा पण चुकीचा मिथ आहे. ज्यावेळेस तुमची इनिशियल स्टेजला 2 किंवा ग्रेड 1, ग्रेड 2 ग्रेड ला 3 असतात मध्ये असेल, नंतर. तेव्हा मेंटेन करणं खूप सोपं आहे. कारण की तेव्हाच गेलं पाहिजे डॉक्टरांकडे. त्याचं ॲक्च्युअली काय आहे, की तुमचे जे ऑलरेडी केस आहेत, त्याची जी डेन्सिटी आहे, हेअर ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर ओरिजिनल डेन्सिटी तेवढी येत नाही. म्हणजे कंपॅरेटिव्हली आता हेअर ट्रान्सप्लांटचे पेशंट बघितलं तर तुम्ही त्याची डेन्सिटी कंपॅरेटिव्हली कमी असते. ही कधी कळते? ही जेव्हा ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर कळते. पण ज्यावेळेस नवीन सुरुवात व्हायली, ज्यावेळेस 3-4 ग्रेडमध्ये चाललंय, त्यावेळेस त्यांनी जर थोडं मेंटेन केलं, तर त्याचे पूर्ण बाकीचे केस रिकव्हर होतात. जे आहे ते मेंटेन पण राहते. आणि जेव्हा ग्रेड 6, ग्रेड 7मध्ये जेव्हा आपण पेशंट जातो, त्यावेळेस आपण ट्रान्सप्लांट हा चांगला उपाय आहे. ट्रान्सप्लांटचा पण मिथ असा आहे, की ट्रान्सप्लांट केल्यावर ब्रेनला काही हे होते का? हो, ते पण हां. गैरसमज आहे किंवा डॉक्टरांमध्ये. जीवाला धोका आहे का? हं. खूप मोठी प्रोसिजर आहे का? कुठले केस काढतात? मला दुसऱ्यांचे केस जमतात का? असं काही नाही. एकदम सिंपल साधी प्रोसिजर आहे. फक्त त्याला वेळ जास्त लागतो. 6 ते 8 घंट्याची सर्जरी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने
ट्रान्सप्लांट होते. इथली आपण पाठीमागची केस, आपल्या स्वतःचीच पाठीमागची केस एक 3-4 हजार ग्राफ्ट इथं समोर हेअर डिझायनिंग करून त्याच्या डिझाईनच्या नुसार, प्रत्येकाची हेअर लाईन वेगळी असते, हेअर डिझायनिंग वेगळी वेगळं असते. असते. त्याच्यानुसार ते व्यवस्थित जर बसवले तर त्या पेशंटचा 100% कॉन्फिडन्स रिकवर होतं आणि तो पेशंट 10 ते 15 वर्ष तुमचं यंग दिसतं. आणि मुलींमध्ये पण हेअर ट्रान्सप्लांट करता येते. काही बायका किंवा मुली असं म्हणतात आणि समजा पूर्णच इथं विरळ झालेत हं. आणि त्यांना जर आपण बाकीच्या प्रोसिजर केल्याच्या नंतर सुद्धा काही 5 ते 10% अशा बायका असतात की त्यांना रिकवर होत नसतात केस. त्यावेळेस सुद्धा लेडीजमध्ये हेअर ट्रान्सप्लांट करता येते. आणि मला एक सांगायचं आहे, लेडीजमध्ये स्पेशली लेडीजचं तर एवढं चांगलं ट्रीटमेंट आहे. जेव्हा विरळ व्हायला लागतात केस इथून समोरून आणि लेडीजने जर प्रॉपर 5 ते 6 महिने जर ट्रीटमेंट घेतले, लेडीजचे जेंट्सपेक्षा रिझल्ट्स छान येतात हां, म्हणजे आणि लवकर रिकव्हरी लवकर दिसून रिकवर येते. येतात आणि पूर्ण भरून जातात 100%. आम्ही आता असे त्याची ग्रोथ जरा जास्तच असते ना. हां आणि 90% ते 100% पेशंटला आम्ही असं बघितलं की पूर्ण रिकवर झाले. इवन वयाच्या 50-60 वर्षाच्या पेशंटला सुद्धा आम्ही जेव्हा ट्रीटमेंट केली, जे बायका पदर घ्यायला लाजत होते, म्हणजे पदर घ्यावा लागत होता, इथं केस नसलं टक्कलपणा दिसते, फंक्शनमध्ये कसं जायचं, टक्कल दिसायलंय, केस खूप कमी दिसायलेत, मग पदर घेणार, मग ओढणी वरून घेणार, कुठं फंक्शनमध्ये जाणार नाही. 5 ते 6 महिन्यामध्ये पूर्ण 100% रिकव्हरी होते. पेशंटला 100% कॉन्फिडंट येतं. म्हणजे लेडी काळजी करण्याचं बिलकुलच कारण नाही, नाहीये, बिलकुल 100% ट्रीटमेंट आहे. येस. तर मग ही ट्रीटमेंट खर्चिक आहे का हो? बिलकुलच नाही. कारण की जो PRPचं आम्ही तर असं केलं की आता जे ॲडव्हान्स आलेत त्याचं प्राईससुद्धा एकदम अफोर्डेबल ठेवलेलं आहे. आता काही थोडेसे खर्चिक आहेत, पण आम्ही ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करतो, आम्हाला खर्चिक देताच येत नाही आणि त्या एक अफोर्डेबल रेंजमध्ये विदिन आपलं डे टू डेमध्ये आमचं जे मेडिसिनचा जो खर्च असतो, तेवढ्याच याच्यामध्ये त्याची प्रोसिजरसुद्धा होऊन जाते. अच्छा. हो. नाही ते काळजी करण्याचं असं बिलकुलच कारण नाही. नाही. इव्हन हेअर ट्रान्सप्लांट सुद्धा सिटीच्या ठिकाणी जेवढा खर्च लागतो त्याच्या 1/3 खर्च तर आमच्याकडे तुमच्याकडे तेवढ्यामध्ये करतो आम्ही.